हे वेहेळे गाव आणि वेहेळे गावातील हे देसले परिवार, या देसले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी यमुनाबाई बबन देसले आईसाहेबांना शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं अनेक क्षेत्रामध्ये कार्य करत आणि कार्य आपल्याला पाहायला मिळतंय असं हे देसले परिवार, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, अधिक करून अनेक क्षेत्रांमध्ये या परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। सुस्वभावी असणारे आपले आईसाहेब, मनमिळावू असलेल्या आपल्या आईसाहेब आपल्या मुलाबालांचं अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलं आणि वयाच्या साधारणतः 91-92व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला आईसाहेबांनी। वृद्धापकाळाने आईसाहेबांचं देहावसन झालं, देवाज्ञा झाली आईसाहेबांना। खरं तर आज आपण माणसाचा जर विचार केला तर माणसाचं जगणं वागणं जर पाहायला गेलं, ज्याला आपण म्हणतो सुगीचे दिवस आहेत, नाही सुगीचे दिवस ना, नाही का? म्हणजे आज आम्ही मोबाईलला रिचार्ज मारतो ना, मोबाईलला रिचार्ज, त्या पैशांमध्ये ह्या माणसांचा महिनाभराचा किराणा सामान व्हायचा, बरं का? आज काही ठिकाणी आम्हाला सुनांच्या मेकअपचा खर्च जो पाहायला मिळतो ना, त्या फक्त मेकअपच्या खर्चामध्ये ह्या माणसांची लग्न झालेली आहेत, समजतंय ना? आज आम्हाला सुगीचे दिवस आलेले आहेत, आम्हाला 2 मुलं सांभाळायला जड जातात। म्हणून याच्या आधी आम्हाला ऐकायला मिळायचं हम दो हमारे दो, आता हम दो हमारा एकच। काय मला सांगायचं कारण एवढं आहे की 9 मुलांचा सांभाळ आईसाहेबांनी केला, 7 मुली 2 मुलं, बरं का? अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा सांभाळ केला, त्यांना वाढवलं, घडवलं, मोठं केलं। आणि आई वडील तुमचे असोत काय वा माझे असोत काय, पण मुलांना सांभाळण्यामध्ये आई वडील कधीही कमी पडत नाही, कोणाचेच आई वडील कमी पडत नाही। जोपर्यंत आई वडील आहेत ना, तोपर्यंत त्या मुलांना कसलाच टेन्शन नसतो, कसलाच विचार करायची गरज नसतो, बरं का? जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत कसलाच टेन्शन नाही त्या मुलांना। आणि म्हणून मुलांना सांभाळण्यामध्ये कोणाचेही आई वडील कधीही कमी पडत नाहीत। स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवतात, स्वतःच्या मौज मजा बाजूला ठेवतात। सण जर असेल तर स्वतःचे नवीन कपडे वगैरे काही स्वतःचा विचार करत नाही। पहिले कोणाचेही आई वडील झाले तर पहिला विचार करतात माझ्या मुलांना नवीन कपडे पाहिजे, माझ्या मुलांना गोडधोड खायला घातलं पाहिजे, माझ्या मुलांनी ह्या सणाचा आनंद घेतला पाहिजे, बरं का? आणि कुठल्याही आई वडिलांचं झालं ना, मुलं समाधानी ना, आई वडील सुखी, बरं का? मुलं सुखी असतील ना, आई वडिलांना त्याच्यातच सुख आहे। मुलं त्या सणाचा आनंद घेताना फक्त आई वडिलांनी बघितलं ना, त्यांचा आनंद गगनात मावे ना। भले त्यांच्या अंगावर जुने कपडे असतील, पण नवीन कपडे घातलेली मुलं बघितलं की त्यांना समाधान वाटतं। भले त्यांना त्या सणाचा आनंद घेता येत नसेल, पण मुलांनी आनंद घेतला ना, मुलं अशी आनंदात बागडताना कार्य करताना पाहायला मिळाले ना, की मग त्या आई वडिलांना आनंद वाटत असतो। म्हणून कोणतेही आई वडील भले अशिक्षित असतील, मला माहित नाही आई किती शिकले होते, यांचे वडील किती शिकले होते, पण संस्कार संपन्न, चांगल्या प्रकारे संस्कार केले मुलांवर, चांगल्या प्रकारे वाढवलं, घडवलं, त्यांना मोठं केलं। त्यांच्या संगोपनामध्ये आई वडील कधीही काही कमी पडले नाहीत, बरं का? आणि खरं तर आजचं वातावरण जर पाहायला गेलं,
तर मग कुठेतरी आम्हालाही वाटतंय की बरं झालं आम्ही अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलो किंवा कमी शिकलेल्या आईच्या पोटी जन्माला आलो. आणि म्हणून तर आपण प्रवचन श्रवण करतो ना, म्हणून तर आम्ही कीर्तन श्रवण करतो ना. काय भले आमची आई कदाचित शिकलेली नसेल किंवा कमी शिकलेली असेल, पण आमच्यावर संस्कार करण्यामध्ये, आम्हाला आमचं संगोपन करण्यामध्ये, आम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये कमी पडली नाही. म्हणून तर आज देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य आमच्याकडून घडतंय. समाजसेवा, समाजाचं कार्य आमच्याकडून घडतंय. प्रवचन श्रवण होतंय, कीर्तन श्रवण होतंय. देवाचं कार्य करण्याची वा ते ऐकण्याची सद्बुद्धी आम्हाला जी उत्पन्न झालेली आहे, हे देणं आणि ही देणगी खऱ्या अर्थानं आमच्या आई वडिलांची आहे, बरं का. आणि या ठिकाणी कार्य करत असताना या देसले परिवाराचं 2004 साली पितृक्षेत्र आरपलं. अर्थात आपले आजोबा बबन बाबा देसले यांचं निधन झालं. त्याच्यानंतर आईसाहेबांच्या मुलांपैकी 2020 साली आमचे संतोष काका, त्यांचं देहावसन झालं, त्यांचा दुःखद निधन झालं, आईसाहेबांचा मुलगा. आणि मला सांगायला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक सांगावंसं वाटतंय की 2013 सालापासून आई अपंग झाल्या होत्या. अर्थात त्यांना अपंगत्व आलं होतं, आजारी झाल्या होत्या, पडल्या होत्या. आणि 2013 सालापासून आज 2025 आहे, म्हणजे कमीत कमी 12 वर्ष या परिवाराने, मग आईसाहेबांचे नातू असतील, आमचे मुकेश दादा असेल, संदीप दादा असेल, संतोष दादांची मिसेस असेल, वा ह्या मुलांच्या मिसेस असतील, अर्थात आईसाहेबांच्या नात सुना, म्हणजे सुनेनीही चांगल्या प्रकारे सेवा केली, नातवंडांनीही चांगल्या प्रकारे सेवा केली आणि नात सुनांनीही चांगल्या प्रकारे सेवा केली. म्हणून आजारी असतानाही, ख्वाटमध्ये पडून असतानाही आईसाहेबांनी 12-13 वर्ष जवळजवळ या ठिकाणी या मुलांवर मातृक्षेत्र देण्याचं कार्य केलं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं. आणि खऱ्या अर्थानं आईसाहेबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा या देसले परिवाराने केली. आणि वयाच्या 91-92व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर जशी जशी ही वृद्ध माणसं आमच्यातून कमी होत जातात ना, तशी तशी कुठेतरी मग आम्हाला एक आमची संस्कृती आणि आमचे संस्कारही लोप पावत चाललेले पाहायला मिळतात, बरं का. ज्याच्या घरामध्ये ही वृद्ध माणसं आहेत ना, त्यांना बऱ्याचशा गोष्टी अजून शिकायला मिळतात, बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. राहणं, जगणं, वागणं. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर आम्हाला गुगल बाबा सगळी माहिती देतो, बरोबर आहे की नाही. जे आम्ही सर्च करू ना, ती सगळी माहिती आम्हाला गुगल बाबा देतो, पार जगाची माहिती, जगाची माहिती. पण आम्ही कसं जगावं, कसं वागावं, समजतंय ना. जगाची माहिती गुगल बाबा देतो, पण जगाची माहिती आमच्या घरातली वृद्ध माणसंच देतात. फरक कळतो ना. जगाची माहिती तुम्हाला गुगल बाबा देऊ शकतो, तुम्ही जे सर्च कराल ना ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल, त्याची माहिती तुम्हाला मिळेल जगाची. पण जगाची माहिती आहे ना, आम्ही कसं जगावं, आम्ही कसं राहावं, आम्ही कसं कार्य करावं, कशाला संस्कार म्हणतात, कशाला संस्कृती म्हणतात, आमचं जगणं वागणं कसं असावं, याची माहिती, याचं मार्गदर्शन आमच्या घरातली वृद्ध माणसं, वरिष्ठ माणसं आम्हाला करत असतात. कधीतरी एक पायावर एखादा पोरगा जर दरवाजात उभा असेल ना, तर दुसऱ्या पायावर लगेच ती आजी येऊन एक फटका मारते. पाय मोडलाय का रे तुझा, आणि दरवाजात उभा आहेस एक पायावर. मग त्याला सांगते, दरवाजात कधी एका पायावर उभं राहायचं, आजी खरं आहे की खोटं आहे, बरोबर आहे ना. कधीतरी एखादी सून बसल्या बसल्या जर तिचा पाय सुपाला लागला असेल तर, तिचा पाय जात्याला लागला असेल तर, मुलगा आला आणि आल्याबरोबर जर लातेमध्ये दरवाजा उघडला पायाने तर,
आईसाहेब कुठेतरी गेलेले आहेत आणि त्यांची यायची वेळ झाली आणि त्यांची सून उंबरठ्यावर बसली असेल तर दरवाजाच्या बऱ्याच गोष्टी आहेत ना अशा. कसं जगावं कसं वागावं हे आम्हाला आमच्या घरातील वरिष्ठ माणसं शिकवित असतात. आणि खऱ्या अर्थानं म्हणून आम्ही जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे बरं का. जर ते आमच्या सांभाळण्यात आमच्या संगोपनात जर कमी पडत नाहीत तर आम्ही त्यांच्या संगोपनात का कमी पडावं किंवा आम्ही त्यांच्या सेवेत का कमी पडावं. संगोपनात म्हणण्यापेक्षा सेवेत का कमी पडावं, का कमी पडावं. आणि कितीही जरी सेवा केली ना आम्ही कितीही, तरी त्यांच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाहीत. पण तरी सुद्धा मी या देसले परिवारा या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. आमचे मुकेश दादा असतील, संदीप दादा असतील, अर्थात बबन दादांच्या मिसेस आमच्या आईसाहेब असतील, वा या संदीपची आणि मुकेशची मिसेस असेल, आईसाहेबांच्या नाथसुना असतील, आदी करून हा देसले परिवार असेल. अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली आईसाहेबांची. 2013ला आईसाहेब अपंगत्व आलं होतं, पडल्या होत्या. तिथून तर आज 2025 पर्यंत जवळजवळ 12 वर्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा केली. त्यांना काय हवं काय नको ते बघितलं आणि अगदी अगदी वृद्धाप काळामध्ये 91-92व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला अनेक प्रकारची माणसं, अनेक विचाराची माणसं पाहायला मिळतात बरं का. प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे, प्रत्येकाचं वागणं वेगळं आहे, प्रत्येकाची राहण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून तर विचार जुळत नाहीत ना, म्हणून तर विचार जुळत नाहीत. प्रत्येकाचं जगणं वागणं वेगळं आहे. आणि म्हणून मग आम्हाला संतांच्या विचाराची काय गरज आहे, आम्ही प्रवचन का श्रवण करावं, आम्ही कीर्तन का श्रवण करावीत. माणूस म्हणून भगवंताने जर आम्हाला जन्माला घातलेला आहे, आम्ही देव झालं पाहिजे, आम्ही देवासारखं वागलं पाहिजे, आम्ही देवासारखं राहिलं पाहिजे. नाही राहता आलं ना, माणूस म्हणून तरी जगता आलं पाहिजे, माणूस म्हणून तरी वागता आलं पाहिजे. आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं, ते ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजे, आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. आज जर आम्ही जगाकडे बघितलं ना, आमच्या आजूबाजूला जर बघितलं, फक्त स्वार्थ आणि स्वार्थ भरलेला आम्हाला पाहायला मिळतो. स्वार्थ म्हणजे कधीतरी कोणाला एखाद्याला नुसतं रस्ता जरी विचारला तर तरी तो थँक्यू धन्यवाद एवढं तरी बोलण्याची अपेक्षा करतो. नाही बोलला ना, पुढे गेल्यानंतर तोच बोलतो, एवढा रस्ता सांगितला त्याला, इकडून जा तिकडून जा, डावीकडे उजवीकडे सरळ, असं तसं. थँक्यू सुद्धा बोलला नाही, धन्यवाद सुद्धा बोलला नाही बरं का. जगण्या वागण्याचे प्रकार आहेत ना माणसाचे, अनेक प्रकारे आहेत, अनेक प्रकारे. आणि स्वतःच्या विचाराप्रमाणे मनुष्य चालतो. कधीतरी बाहेर फिरायला गेला ना, बाहेर फिरायला गेल्यानंतर प्रवासात जर भूक लागली तर एखाद्या हॉटेलला गेल्यानंतर तिथं सांगतो, घरचं जेवण मिळेल का, घरच्या सारखं जेवण मिळेल का, तिथे विचारतो तो. आणि घरी जर कधी भाजी आणून दिली ना तर मग तो घरी सांगतो, अशी बनव ना हॉटेल सारखी झाली पाहिजे, अशी बनव हॉटेल सारखी झाली पाहिजे, हॉटेल सारखी चव आली पाहिजे. म्हणजे घरी असताना गॅसवरचं खातो आणि बाहेर फिरायला गेल्यावर चुलीवरचं जेवण मिळेल का बरं तुमच्याकडे, घरची चूल बाजूला आहे. आमचं जगणं वागणं बघा कसं आहे. जगण्याची पद्धत, वागण्याची पद्धत अनेक प्रकारची आहे माणसाची, पण मुख्य 4 पद्धती मांडलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. 4 प्रकारची माणसं, मुख्य 4 प्रकारची माणसं आम्हाला पाहायला मिळतात. काही माणसं अशी आहेत की आपण जगत वागत असताना आपला कितीही नुकसान झाला तरी चालेल बरं का. तो बोलतो पण आहे, ती पण विकीन पण तुम्हाला पुऱ्यापर्यंत. आपलं कितीही नुकसान झालं तरी चालेल, पण समोरच्याचं नुकसानच करणार. म्हणजे स्वतःचंही भलं नाही आणि समोरच्याचंही भलं नाही, एक प्रकार हा आहे.
आपण रात्रीच्या वेळी जेव्हा लाईट जाते तेव्हा बत्ती लावायचो बघा, बत्ती. घरात जर असेल कोणाच्या ना तर कपाटात ठेवा, शोकेश मध्ये, कारण पुढच्या पिढीला बत्ती माहित नसेल, त्यांना दाखवायला लागेल नाही का. एक जुनी बाटली घ्यायची औषधाची, नाही तर कसली तरी, नाही का. आता कसली तरी ते कशाला सांगायला पाहिजे आपल्याला. तिचं वरचं झाकण ते अल्युमिनियम टाईप असायचं ना, नाही का. त्याला ते होल पाडायचं, त्याच्यातून ती वाट टाकायची नाही का. एक जुना कपडा घ्यायचा आणि मग ती वाट गोल अशी वलवायची. म्हणजे घरातल्या वृद्ध माणसांना संध्याकाळच्या टायमाला कामच ते असायचं नाही का. घरातली जी वृद्ध माणसं असायची ना ती सगळ्या बत्त्या एकत्र करणार, सगळ्यांच्या वाती ओढून घेणार, त्याच्यात रॉकेल भरून ठेवणार नाही का. त्यावेळेला कसं, आता त्यावेळेला होतच ते की संध्याकाळी रोज लाईट जाणार म्हणजे जाणार आणि बत्ती लावायला लागणारच. महत्वाचा विषय काय माहितीये का, जेव्हा आपण बत्ती लावायचो ना त्यावेळेला त्या बत्तीवर एक पाखरू यायचं बघा, पतंग म्हणतात त्याला, पतंग. ते पाखरू आलं ना का ते बत्तीवर झेप घ्यायचं. मला सांगा, त्या बत्तीवर झेप घेऊन ती विझवण्याचा प्रयत्न करून त्याला काय मिळणार आहे बरं? काय मिळणार आहे त्याला? पण त्याच्या मनामध्ये असा विषय असायचा, त्याला असं वाटायचं की विझवीन तेव्हाच गप्प बसेल. समजतंय ना. काही फायदा नाही त्याचा, काहीही फायदा नाही. फक्त विचार काय, विझवीन तेव्हाच गप्प बसेल. पण ऐका, तिला विझवता विझवता ह्याचे पंख जळून जायचे, भाजायचा, चटके बसायचे. कधीतरी जास्त चटका बसला ना तर खाली पडायचं ते. पण परत थोडीशी एनर्जी आली ना, त्याला थोडस बळ आलं का पुन्हा उठायचं, पुन्हा ते बत्ती विझवायला लागायचं. शेवटी काय व्हायचं माहितीये का, बत्तीही विझवायचं तेही मरून जायचं. एखाद्या माणसाची प्रगती पाहून काही माणसं अशी प्रयत्न करत असतात विझवण्याचा, चटके बसतात बरं का. बराच त्रास होत असतो पण ते मान्य करतात. ते सांगतात आम्हाला किती त्रास झाला तरी चालेल पण त्याला पुढे जाऊ देणार नाही, बरं का. एखाद्या नाक्यावर जर आपण असलो ना आणि तिथून जर गाडी चालली असेल ना तर बाजूला असलेली कुत्री, काही कुत्र्यांना सवय असते त्या गाडीच्या मागे येतात, ते त्या गाडीच्या पुढे निघायला पाहतात. ते बरं काय मिळणार आहे त्यांना, फार फार पुढच्या नाक्यापर्यंत. त्याच्या पुढे जायची हिंमत आहे का त्यांची? त्याच्या पुढे त्यांना ओव्हरटेक करायची आहे का त्यांच्यात बळ? पण त्यांना काय समाधान वाटतंय ते त्यांचं त्यांनाच माहिती. अशी काही माणसं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. स्वतःचं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण समोरच्याचंही नुकसान करणार. स्वतःला कितीही दुःख झालं तरी चालेल पण त्याला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला दुःख दिल्याशिवाय राहणार. बरं का. असे कितीतरी माणसं. कैकेयीच्या कानामध्ये कोणी सांगितलं बरं, ती कोण होती? ती दासी मंथरा नाही का. मला सांगा तिचा काय फायदा झाला, काय मिळालं तिला? कैकेयीचे कान भरून मंथरेचा फायदा काय झाला? मला एक तरी फायदा सांगा. राम वनवासाला जातो ना याच्यात त्यांना आनंद, फायदा काहीच नाही. तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगायला पाहिजे का? राम वनवासाला जातो ना यात त्यांना आनंद, बाकी काहीच नाही. तसं जर पाहायला गेलं तर मंथरेचा फायदा काय आहे? कैकेयीचे कान भरले बरोबर आहे, किती प्रयत्न केले तिने, अरे बापरे. म्हणजे तुम्ही विचार करा, श्रीराम प्रभूंचा राज्याभिषेक आहे उद्या. कोणालाही जेवढा आनंद झाला नव्हता ना, कोणालाही तेवढा आनंद कैकेयी मातेला झाला होता, तेवढा आनंद कैकेयी मातेला झाला होता. आता एवढा आनंद झालेला असताना तिथं मत परिवर्तन करायचंय, तिथं मत परिवर्तन करायचंय. तिला किती सामर्थ्य होतावं लागलं असेल, किती बळ खर्च करावं लागलं असेल तिला त्या मंथरेला. बरं तिच्या मनामध्ये परिवर्तन करायचे, सांगून सांगून, बोलून बोलून. बरं फायदा काय? शून्य, काहीही नाही. मंथरेचा फायदा काहीही नाही. आता मला सांगा, मंथर आहे का मेले? बरं मंथर आहे का संपले, मेले? आहे ना, नाही का? काही फायदा नसतो माऊली, काही फायदा नसतो.
फुकटचा चहा पितात, तिथं सुनेची लावतात, सासूची लावतात, दोघींची लावून देतात. तुझा नवरा अमुक काम करतोय, असा करतोय, कमवतोय, तो त्याचं सगळं आहे, हे सगळं त्यांनी साम्राज्य उभं केले, अमुक केले, तमुक केले, काही यांचा फायदा नसतो. फक्त संध्याकाळच्या टायमाला त्यांच्या घरात झाले की यांना आनंद. ह्या मंथरा कुठेतरी आम्हाला गप्प करायचेत म्हणून प्रवचनाची गरज आहे. समजतंय ना? या मंथरांमध्ये कुठेतरी आम्हाला परिवर्तन घडून आणायचं आहे ना, म्हणून प्रवचनाची गरज आहे, म्हणून प्रवचनाची गरज आहे. बरं का? अशी कितीतरी माणसं आम्हाला पाहायला मिळतात की स्वतःचं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण समोरच्याचं नुकसान करणार. स्वतःला कितीही दुःख झालं तरी चालेल पण समोरच्याला दुःख देणार. दादा तूही सुखी राहणार, त्यालाही सुखी ठेव ना. तुझीही प्रगती कर, त्याचीही प्रगती होऊ दे. पण नाही, असे कितीतरी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. स्वतःचाही स्वार्थ नाही आणि दुसऱ्याचाही स्वार्थ नाही. स्वतःचाही नुकसान आणि दुसऱ्याचंही नुकसान. पतंगाप्रमाणे कार्य करतात ते. बत्ती विझवता विझवता तो पतंग कधी मरतो त्यालाही कळत नाही. काही मिळत नाही, काही उद्देश नाही, काही नाही. दुसरा प्रकार असा आहे की स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करणं. स्वतःचा फायदा होत असेल ना, दुसऱ्याचं नुकसान झालं चालेल, कितीही झालं तरी चालेल. माझा 500 रुपयाचा फायदा होत असेल ना, त्याचं 5000 जात ना का, मला त्याच्याशी काय गरज आहे, मला 500 मिळतात पण झालं. फक्त स्वार्थ आणि स्वार्थ भरलेला आहे, स्वार्थ भरलेला आहे. बरं का? म्हणजे काहींना कधीतरी असं म्हटलं ना की दादा गावामध्ये किती दिवस झाले तुमचा हरिनाम सोहळा चालू आहे, कधीतरी एकदा श्रवणाला ऐकायला, कधीतरी एकदा सहभागी व्हायला, मराला टाइम नाही. आणि त्यातल्या त्यात जर तयारी दाखवलीच तर काय बोलतात माहितीये का, काय भेटणार तिथे येऊन सांगा, काही फायदा आहे का तिथे येऊन. आता चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर फायदाच कळणार नाही. चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर समजणारच नाही. पण ज्ञानचक्षुने जर बघितलं ना तर मग बरंच काही मिळतंय. काय मिळतंय? जे जगात मिळत नाही ना ते संतांच्या चरणी मिळतंय. जे जगात मिळत नाही ना ते संतांच्या चरणी मिळतंय. जगात शोधून जे सापडत नाही ना ते सगळं ज्ञान, सगळं मार्गदर्शन आम्हाला संतांच्या वाङ्मयातून मिळतंय. पण असो, काही माणसं अशी आहेत की आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं कितीही नुकसान करायला तयार होतात, कितीही नुकसान करायला तयार होतात. वाघाला भूक लागल्यानंतर त्याला जर एखादा प्राणी पुढे दिसला, बरं का, त्याला कितीही सांगा तुम्ही, कितीही सांगा, फक्त त्याची भूक भागते ना एवढं महत्वाचं आहे. समोरच्याचा प्राण जातो हे महत्वाचं नाही. भूक भागते ना एवढं महत्वाचं त्याला दिसतंय, समोरच्याचा प्राण जातो हे महत्वाचं नाही वाटत त्याला. माझी भूक भागली बस झालं. आमच्या स्वार्थासाठी आम्ही किती जणांचं नुकसान करतोय, आम्ही कितींचं नुकसान करतोय हे समजत नाही, कळत नाही. बरं का? आणि मग अशी जी माणसं असतात ना त्यांना समोरच्याची प्रगती पाहावत नाही. शेजाऱ्यांचा मुलगा कधीतरी पास झाला आणि पेढे घेऊन आला ना तर तो पहिला विचारतोय कॉफे बिफे केल्या काय, तुझ्यासारखा पास झाला म्हणजे रेकॉर्डर देतोय पेढा, घे खा दादा. कशाला त्याच्या समाधानामध्ये अजून त्याच्या सुखामध्ये दुःख आणतोय तू. पण आमची नापास झाली ना, तू कसं काय पास झाला. हा ह्यो विषय महत्वाचा आहे, हा विषय महत्वाचा आहे. शेजाऱ्याने गाडी घेतल्यानंतर पेढा दिला तर तो पेढा खावा, त्याचं अभिनंदन करावं. त्याला 4-5 ऍक्सिडेंट झालेले नाही ऐकावे. पेढा खाता खाता बोलतो हळू चालवत जा, हा आता बघ परवाच काय झालं होते, लगेच सुरुवात, परवाचं, तेरवाचं, नेरवाचं, बरंच महिनाभराचं पुराण काढलं त्याने. पेढा संपेपर्यंत गाडी विकायला लावली त्याला. दवाखान्यात गेला तो एक पेशंट आणि गेल्यानंतर सगळं काही चेक केलं त्याचं. डॉक्टर साहेब पोटात दुखतं, हे होतंय ते होतंय. 2 फेऱ्या मारल्या, 4 फेऱ्या मारल्या. डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन बघितल्या. मग शेवटी सांगितलं एक्सरे करून बघू आपण. एक्सरे काहीच नाही. सिटी स्कॅन करू बघू आपण. सिटी स्कॅन मध्ये काहीच नाही. MRI केल्यानंतर MRI मध्ये पण काही नाही. तेव्हा डॉक्टर हैराण विचारतात, हा आजार तुम्हाला नक्की जडला कधी, हा आजार नक्की तुम्हाला झाला कधी. तेव्हा त्यांनी सांगितलं शेजाऱ्यांचा बंगला जेव्हापासून तयार झाला ना. समजतंय ना?
आता ह्या पोटदुखीला कुठे इलाज आहे बरं? या पोटदुखीला इलाज कुठे आहे? अशी काही माणसं असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान होतंय त्याचा विचार करत नाही. दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे, आपलं भलं करता करता इतरांचंही भलं झालं पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे बरं का माऊली. आपण सुखी होता होता इतरांनाही सुखी करा, याला म्हणतात माणसाचं जगणं. आम्ही जगता जगता इतरांनाही जगण्याचा विचार करा, याला म्हणतात माणसाचं जगणं. माणसाने माणसाशी माणसासम वागणं हीची आमची प्रार्थना आणि हेच आमचं सांगणं बरं का. अरे माणसा कधी होशील रे माणूस तू, माणूस तरी कधी होशील तू. हे दोन प्रकार जे पूर्वीचे आहेत ना, त्याचा त्याग करून आम्हाला तिसरा प्रकार कमीत कमी तेवढं जरी वागता आलं तरी ठीक आहे. आमचं भलं करता करता आम्ही जगता जगता इतरांना जगण्याचा अधिकार द्या. आम्ही सुखी होता होता इतरांना सुखी होण्याचा अधिकार द्या. प्रत्येकाचं ध्येय असतंय, जगण्याचं काहीतरी ध्येय असतंय ना. ज्याच्या जगण्याला ध्येयच नाही ना त्याला वेडा म्हणतो आम्ही. त्याला काय समजलं जातंय? वेडा समजलं जातंय. तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना, आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना प्रत्येकाचा उद्देश आहे, ध्येय आहे. अनेक जण देवाच्या चरणी जात असतात, अनेक जण तीर्थक्षेत्री जात असतात, अनेक जण मंदिरामध्ये जात असतात. पण सगळ्यांची मागणी एकच असते का? सगळ्यांचा विचार एकच असतो का? सगळ्यांची प्रार्थना एकच असते का? ज्याचा जो जगण्याचा उद्देश आहे ना, ज्याचा जो जगण्याचा ध्येय आहे ना, तो ध्येय त्या ठिकाणी तो मांडत असतो, सांगत असतो. त्याप्रमाणे देवाकडे प्रार्थना करत असतो. आमचं ध्येय साध्य करता करता आम्हाला जे हवं आहे ते मिळवता मिळवता इतरांचाही विचार करता येतो का? याला म्हणतात माणसाचं जगणं वागणं. आम्हाला जे साध्य करायचंय ते आम्ही साध्यच करायचंय ना साध्य. पण ते साध्य करता करता आम्हाला इतरांनाही सुख देता येतो का? इतरांचाही विचार करता येतो का? मला सांगा, नदीच्या उगमापासून ते शेवटपर्यंत, नदीच्या उगमापासून ते शेवटपर्यंत ध्येय काय आहे? उगमापासून नदीच्या ध्येय काय आहे? मला सागराला जाऊन मिळायचं आहे. काय उत्पत्ती जिथून आहे ना, माझी निर्मिती जिथून आहे ना, तिथे जाऊन मला मिळायचं आहे. घरावर पडणारं पाणी काय, शेतावर पडणारं पाणी काय, बांधावर पडणारं पाणी काय, माळ रानावर पडणारं पाणी काय, आणि अजून कुठे पडणारं पाणी काय? प्रत्येक पाण्याच्या थेंबाला हेच वाटतंय की मला जिथून माझी निर्मिती आहे तिथे जाऊन मला मिळायचं आहे. पाण्याची निर्मिती झालेली आहे कुठून? असं म्हणतात की सागरामध्ये सूर्यकिरण पडतात आणि सूर्यकिरणाने ते सागराच्या पाण्याची वाफ तयार होते. ती वाफ वरती जाते, तिच्या ढगाचं रूपात, तिच्या ढगांमध्ये रूपांतर होत आहे. ते ढग जेव्हा खाली बरसतात तेव्हा पाऊस पडतो. बरोबर आहे का? ज्या सागरापासून पावसाची निर्मिती आहे ना, पाण्याची निर्मिती आहे ना, पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला वाटतंय मी ओहळीच्या रूपाने, नितोलीच्या रूपाने, ओहळाच्या रूपाने, नदीच्या रूपाने कुठे जाऊन मिळायचंय? मला सागराला जाऊन मिळायचंय. नदीचा उद्देश बघा काय आहे? माझी निर्मिती जिथे आहे ना तिथे जाऊन मला मिळायचं आहे. माझं मूळ उगम स्थान जे आहे ना, माझं मूळ जे आहे ना, तिथे जाऊन मला मिळायचंय. मला सांगा, उगमापासून ते सागराला मिळेपर्यंत नदी अनेक दर्या खोऱ्या, अनेक डोंगर, अनेक झाडं झुडपं पार करून तिथपर्यंत जाते की नाही? थांबत कुठेच नाही, थांबणे नाही. जे आडवं येईल त्याला बाजूला सारून पुढे निघून जायचंय. पण उगमापासून ते सागराला मिळेपर्यंत तिचं कार्य साध्य होता होता किती गावांची तहान भागवते, किती शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करून देते, किती प्राण्या पक्ष्यांची तहान भागवते, किती कारखान्यांसाठी पाणी पुरवते, कित्येकांना उद्योग निर्माण करून देते, कित्येकांना रोजगार निर्माण करून देते ती नदी.
स्वतःच जे कार्य तिला साध्य करायचंय ते कार्य साध्य करतेच करते, पण ते कार्य साध्य करता करता अनेकांची तहान भागवते, अनेक शेतकऱ्यांना ती पाणी देते, अनेक शेतकऱ्यांचं ती भलं करत असते, अनेक प्राण्या पक्ष्यांचं भलं करत असते, अनेक प्राण्या पक्ष्यांची तहान भागवत असते, अनेक जणांना रोजगाराची निर्मिती करून देत असते, अनेकांची